संतोष देशमुखांच्या अमानुष हत्येचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे। सीआयडी सर्व पुरावे गोळा करत असतानाच कृष्णा आंधळेने मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर केलेला व्हिडिओ कॉल हा या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा डिजिटल पुरावा मानला जात आहे। या प्रकरणातील 5 साक्षीदारांच्या साक्षी आता सार्वजनिक झाल्या आहेत आणि त्यावरूनच लक्षात येत आहे की वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असून त्याच्या सांगण्यावरूनच हत्या झाली आहे। म्हणूनच नेमक्या कोणत्या गोपनीय साक्षींमुळे कराड अडकत चाललाय आणि त्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा अडकणार का ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। 3 मार्चला आलेल्या फोटोंनंतर संतोष देशमुख यांच्या पोस्टमॉर्टम अहवालाने महाराष्ट्रातील सर्वांनाच हादरवून सोडलं आहे। या अहवालात देशमुख यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारांचे अत्यंत भीषण तपशील समोर आले आहेत। त्यांच्या शरीरावर झालेल्या गंभीर जखमांवरून ही हत्या किती क्रूरपणे करण्यात आली याची दाहकता कळते। पोस्टमॉर्टम अहवालानुसार देशमुख यांच्या शरीरावर असंख्य खोल जखमा होत्या। हात, पाय, छाती, पाठ आणि चेहऱ्यावर ठिकठिकाणी मारहाणीचे भयावह व्रण होते। नाकातून रक्तस्राव झाल्याचे दिसून आले तर डोळ्याखाली खोल निळे व्रण पडले होते। मारहाण इतकी निर्दयी होती की वापरण्यात आलेल्या लोखंडी पाईपचे तब्बल 15 तुकडे झाले होते असे अहवालातून समोर आले आहे। देशमुख यांच्या कुटुंबाने मुख्य आरोपींसोबतच त्यांना अभय देणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आरोपी मारहाण करताना निर्दयीपणे हसत होते। हा प्रकार संतापजनक आणि दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले असून या प्रकरणातील मुख्य आरोपींसोबतच आरोपींना संरक्षण देणाऱ्या उच्चस्तरीय व्यक्तींविरुद्धही कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणातील 5 साक्षीदारांच्या साक्षी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत। या साक्षींमुळे संतोष देशमुखांच्या हत्येचा कट कसा, कुठे आणि कधी रचला गेला, तसेच वाल्मिक कराड, विष्णू साठे, सुदर्शन घुले यांच्या गटाची दहशत कशी होती हे स्पष्ट झालं आहे। दरम्यान हे साक्षीदार कोण आहेत, त्यांची नावे काय आहेत याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे। साक्षीदार क्रमांक 1 या साक्षीदाराच्या जबाबानुसार 8 डिसेंबरच्या संध्याकाळी गंगामाऊली कारखाना रोड टाकळी येथे सुदर्शन घुले सोबत भेट झाली। त्यानंतर सुदर्शन घुलेला विष्णू साठे याने नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलवले। यावेळी विष्णू साठेने सुदर्शनला थेट खडसावलं, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं, स्वतःची इज्जत घालवली आणि आमची पण घालवली। तुला कंपनी बंद करायला पाठवलं होतं, पण बंद न करता उलट हात हलवत परत आलास। या आरोपांना प्रत्युत्तर देताना सुदर्शन घुलेने सांगितले की तो कंपनी बंद करण्यासाठीच गेला होता, पण त्यावेळी संतोष देशमुख तिथे हजर होता। त्याने कंपनी बंद होऊ दिली नाही आणि गावातील नागरिकांनी आम्हाला हाकलून दिले। तुला प्लॅन बंद करायला सांगितला होता, पण तुम्ही अयशस्वी ठरलात। खंडणीत संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा। यामुळे आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर काय परिणाम होतो याचा मेसेज इतरांपर्यंत जाईल असा वाल्मिक अण्णांचा संदेश आहे। त्यामुळे अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा असं साठेनं सुदर्शन घुलेला सांगितलं। तेव्हा आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही, असाच बंदोबस्त करून दाखवतो असं सुदर्शन घुलेने विष्णू साठेला सांगितलं आणि तसा त्याला शब्द दिला असं गोपनीय साक्षीदारानं त्याच्या जबाबात म्हटलं आहे। साक्षीदार क्रमांक 2 6 डिसेंबर 2024 ला आवादा कंपनीत झालेल्या मारहाणीनंतर संतोष देशमुखांना मी फोन केला होता। त्यावेळी तुम्ही सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत असं मी त्यांना सांगितलं होतं। वाल्मिक कराडचे सगळे साथीदार नेहमी खंडणी मागतात। या अगोदर मलाही वाल्मिक कराडने धमकी दिली होती, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं होतं असं सांगून मी देशमुखांना सावध केलं असं या साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे। साक्षीदार क्रमांक 3 या साक्षीदाराच्या जबाबानुसार बीड जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार वाल्मिक कराड याच्या आदेशानुसार अनेक व्यावसायिक, ठेकेदार आणि राजकीय व्यक्तींना खंडणीसाठी धमक्या दिल्या जात होत्या। वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीच्या माध्यमातून जबरदस्तीने खंडणी वसूल करत होता। कोणी विरोध केला तर त्यांना मारहाण, अपहरण किंवा खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात होतं। विशेष म्हणजे पोलिसांकडूनही याकडे दुर्लक्ष केलं जात होतं असा गंभीर आरोप या साक्षीदाराने केला आहे। साक्षीदार क्रमांक 4 या साक्षीदाराने दिलेल्या जबाबातून असे उघड झाले आहे की वाल्मिक कराड राजकीय आणि प्रशासकीय दबावाचा वापर करून पोलिसांवर वचक ठेवत होता।
त्याच्या सांगण्यावरून बापू आंधळे हत्या प्रकरणात निर्दोष व्यक्तींना अटक करण्यात आली होती। या प्रकरणात या साक्षीदारालाही अडकवण्यात आलं होतं आणि त्याने तब्बल 90 दिवस तुरुंगात काढले होते, असा खुलासा झाला आहे। कराडची गुन्हेगारी दहशत इतकी वाढली होती की स्थानिक पातळीवरील कोणालाही त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची हिंमत होत नव्हती, असं त्याने आपल्या जबाबात म्हटलं आहे। साक्षीदार क्रमांक 5 आरोपी प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन घुलेला भाऊ मानत होते। त्याला भावा म्हणून ते हाक मारायचे। तिघांची गावात आणि परिसरात मोठी दहशत आहे। तिघही वाल्मिक कराडच्या सांगण्यावर खंडणी गोळा करण्याचं काम करतात, अशी साक्ष 5व्या साक्षीदाराने दिली आहे। साक्षीदारांच्या जबाबामधून स्पष्ट होतं की संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येमागे वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने मोठा कट रचला होता। या गुन्ह्यात अनेक प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याचेही यातून संकेत मिळत आहेत। त्यामुळे आता या साक्षींमुळे वाल्मिक कराड फासावर जाणार का? कराडचा आका पण यामध्ये अडकणार का? यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।